बाई लयच उलट शेंगदाणे आहेत बाई. शेंगदाणे आणावं लागते, पोराला जायचंय, चटणी चपात्या करून द्यावा लागते. आई काय झालं? अगं मला जायला उशीर होतो. निघालोय तू आता? आणि उद्या परवा शेवटचा पेपर आहे, आणि ते पेपर झाला नोकरी लागेल मला. चांगली नोकरी लागेल ना? हा, पण ते सर म्हणले की फी भरावं लागेल, नाही तर पेपरला नाही बसता यायचं. आता तू तर पाहतो होईन तशी मी भरते, जसे कामाचे तसे, पण तरी बी तू होय पुढं, मी मागून पाठवते पैसे. नाही पाठवलं तर मी एवढं शिकलेलं सगळं वाया जाईल. नाही पाय, आता तुला एवढं शिकलं म्हणलं तेवढं आता काहीतरी करते, कोणाकडे तरी 4-2 जणांकडे गावातल्या मागते. मग तू चट नोकरीला लागणार तर आपलं वावराचं तुकडं विकू, काहीतरी करून होईल मग. मी जातो मग पुढं. जातो का मग? तेच तुला चटणी करायची होती. नाही नको, कशाला चटणी, चपात्या शेंगदाणे चटणी खाईन काहीतरी, वडापाव ते काय आहेत पैसे तेवढे. काय जाऊ का? चालेल. हा अभ्यास कर. हा, आणि चांगलं राय, कोणाच्या नादी नको लागू, आणि पोटाला खात जाय. गेल बाई लेकरू. काय चंदू, काय चाललंय मग? काय नाही, निवांत चालू आहे. काम काय चाललंय दिसत नाही, काय नाही भाऊ. अरे पोर, काम होईन का रे? काय तो? अरे ते पोरग गेलं शिक्षणाला, तुम्हाला तर माहिती आमची परिस्थिती. मग आता त्याला 50,000 रुपये भरायचे. अरे बापरे. आता मी तर कुठून आणू, जसं रोज काम करते तसे त्याला पाठीतेच. पण आता त्या सावकाराकडून आधी घेतले होते 50, आणि आता तो काही द्यायचा नाही. म्हणून म्हणलं तुम्ही करीत असले काम तर तेवढं करा. पोरग नोकरी लागलं तर दे, नाही तर माहिती तुकडं विकून देईन बाबा, पण मग एवढं काम करा गाड्या. मावशी तगड आहे का चंदू? आमच्याकडे पैसे नाहीत राव मावशी, पण आता सध्या माझे बी कामावर नाही. अरे माझ्या लेकराच्या नोकरीचा प्रश्न आहे, त्याचा तेवढा आहे तेवढं, ते सावकारच पैसे देईन. अरे सावकार लय बोलन रे, लय बोलत होते पहिलेच. पैसे शिक्षणासाठी देईन ना, शिक्षणासाठी लागते म्हणा, नोकरीला लागले पैसे देईन म्हणा, मग काय अडचण देईन का? पण तो देईन, चला बघू आपण. मला तर वाटत नाही द्यायचा बाबा. देईन म्हणा, पोरग नोकरीला लागल्यावर देईन म्हणा. मागून तर पाहू. यार तुमची लय नाटक झाली ना, पगार करणार सांगितलं नाही म्हणतात. परत मी असलो की मात्र अशी जोडून लागत कामाला, मी गेलो काय फाशी दी कर तुम्हाला? मागल तेवढा पगार द्यायचा. सावकार नमस्कार. नमस्ते. काय काढलं तू? आणि आलतो तुमच्याकडे काम जरा. ही बाई कशाला आणली? त्यांना जरा ते पैशाची गरज आहे. सावकार मला पैसे लागत होते जरा. पहिले कोण देस? पहिले पण देते आणि आता पण देते. माझं कुठून देशील? त्यांचा मुलगा गेला ना, शिकवतोय त्याचा एवढा पेपर झाला का नोकरी लागन सावकार तो. हा लागायचं. गावात ते सारखे 25 फिरत येत शिकून. आता सावकार काय करते, तुमच्या पुढे पदर पसरते. ओ पण द्या आता एवढे बार माझ्या पोरासाठी. मला काय म्हणायची, ती जर कामाला गेला असते तर 10-5 रुपये तुला मदत नसती झाली का? अहो सावकार कामाला जाऊन तर काय, आमच्या पहिले ते दिवस पुढं ते शिकांत काहीतरी 2 रुपयाची नोकरी करीन. खरा काहीतरी मदत लागेल नोकरीला. किती दिवसात देशील परत? आता हे काय लगेच त्याचं झालं का, लगेच तो नोकरी लागतोय. पेपर झालो 6 महिन्याचा, वर्षभरात देऊन टाकेन. शिकून सांग तुला काय तसं कुणी स्वप्नात आलं काय? परीक्षा दिली की नोकरी लागत. पोरग सांगून गेले म्हणे एवढा पेपर झाला काय लगेच मी नोकरी लागन. हे सगळीच सांगते तूर. आता अभ्यास केला, आता पेपर होईल, लय मार्क पडते लगेच नोकरी. घरचे आहेत काय? नाही, हुशार आहे त्यांचं पोरग, लागेल नोकरीला. सावकार पाया पडते हो तुमच्या देवा. अरे ऐक, पाया नको पडू, पण तू पहिले पैशाला किती झालं? जवळपास मला वाटतं 12 महिने झाले. सावकार देव एवढ्या बारीने माझ्या पोराच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो. नका वाज करू सावकार. आता आहे ना असं माणसं आली रडली की मला नाही राहत. अरे मा धंदा बंद होईल ना का? तुम्हाला याचं सगळं आम्ही सगळी रोपाई न पै चुकती करीन, पण मला देव सावकार. पहिले 50,000 जवळपास 65,000 झाले. हे पण सगळे देऊन टाकेन तुमचं. 6 महिन्यात तर परत देशील. देईन पण एवढ्या बार माझ्या लागू नाही तर काय करावं लागेल? 6 महिने तुझ्या पैशाची वाट पाहिजे, नाही तर तुझं ते आता किती राहिले मला वाटतं 1/2-1 राहते तुकडे. अर्ध ती नाव करून द्यावं लागेल. तुमच्या समोर परत तुम्ही काय नाटक केली बघा. देईन नावावर करून देईन मी. मला पैसे द्या. हा ते बघा बरं का, नाही सावकार आमच्या मागे लागते परत. नाही देईन. आहे ना तिथं ते तसंच आहे. त्याच्यावर तुम्ही त्याच्यावर का व्हायना पैसे द्या, पण द्या. बघून घ्या.
कामाला इथंच आपलं जिथं लागन तिथं रोज आपली इथं कामाला ये नाही. पैसे तुझे ना रोख घेऊन जायचं. हा इथं मला लेबरची अडचण आणि हे बाया बी हा. पैसे माझ्याकडून कामाला दुसरं नाही येईन ना सावकार घे तुमच्या रानात कामाला या. इथं कामाला येतात. येईन. चल देतो घरी पैसे. सावकार चांगले आहेत तशी. हा मस्त होता ना पिक्चर. हो खूप मस्त होत. बरं थांब बरं, काय हो काय झालं? फोन आलाय. हे काय काय सारखे सारखे फोन करीत असते काय माहिती. अहो उचला ना. काय उचलायचा फोन? अहो कट का केला? अरे मग काम धंदे असतील का, मग गप्पा मारीत बसायचं का? अहो त्यांचं पण काहीतरी काम असेल ना म्हणून फोन केला असेल. काय काम असेल सारखं घरी घरी कधी येणार, घरी कधी येणार आहे. पर जसं मरायला लागली तिकडे काम धंदे सोडायचं घरीच जायचं का? त्यांना भेटायचं असेल तुम्हाला म्हणून तर ते फोन करत असतील ना. काय भेटायचं काय होतं तेव्हा? अहो हे सगळ्यांना सगळा मूड हाप झाला माझा. अहो ऐका माहिती ना, का? खर तर मीच तुम्हाला बोलणार होते पण आता बोलतेच तुम्हाला. लग्न झाल्यापासून तुम्ही मला नेलं पण नाही तिकडं, तर नेता का? अगं काय करायचं तिकडे, ते खेड्यागावात जाऊन तिकडे आणि काय करणार तिथं जाऊन तू? मग इथं काम धंदे सोडायचे आणि तिथं जाऊन बसायचं का नुसतं? अहो मी कुठं म्हणते कायमसाठी जायचं, फक्त आईंना भेटून तरी द्या ना. हे जा तू आई आई नको करू बस. चल अहो असं काय करता, त्यांना पण तुम्हाला भेटायचंय म्हणून तर फोन करता ना. काय मग नाही नाही बघितलं मला नाही भेटलं काय मारणार आहे का? आणि मेली ते मेली बघू. अहो असं काय करता, बस. मरायच्या गोष्टी करता काय तुम्ही? पोरग गेलं तसं फोन करीत नाही, उचलीत नाही. पाय ना आई मिली का जगली काय खरं नाही. ए भाऊ इकडे ये रे जरा. का सारखे तुमची कटकट माग? अरे भाऊ माझ्या पोराला फोन लागत असला तर लाव तरी. ते फोनच उचलीत नाही आमचा. तरी पाय ना बाबा लावला तर लागला. खाली बस ना भाऊ, मला ऐकायला येत नाही. फोनच उचलीत नाही तो आमचा. नाही परत लावून बघ रे भाऊ, एवढे बार लाव. फोनच उचलीत नाही तो. काय झालं असन बरं पोराचं माझ्या, बरं असन का नसन? हा तर बरंच वेळा आम्ही फोन करायचा प्रयत्न केला पण तो फोनच उचलीत नाही आमचा. कुठं असन काय असन, फोन नाही काय नाही. आय मिली का जगली फोन उचलून सांगा ना, जीव लागतो ना माणसाचा. ते भावड्या ना भावड्या, ए भावड्या इकडे अरे ह्याच्या फोनवरून तरी फोन लावून बघा उचलेन. भावड्या मा पोराला फोन तरी लाव. तेवढं कुणाच्या त्यांचं ते पोरगा फोनच उचली नाही तो. अरे ती पोरग वय. अरे त्या पोराने लग्न केलेलं माहिती तुम्हाला? अरे नाही रे, माझ्या पोरगा शिकायला नोकरीला लागलाय तिकडं आता. शिकायला गेले म्हणतात. काय काकू चुना लावला त्यांनी तुम्हाला, लग्न केलाय मस्त मार माझ्यात फोटो काढी झेपतोय. सकाळी तर काहीतरी होतो मग त्याचा फोटो बिटो काहीतरी सकाळी स्टोरी पाहिली, आईला डिलीट झाली वाटतं. नाही रे भाऊ खोटं नको बोलू. माझ्या पोरगा सांगा ना मला लग्न केलेलं. कुणाला? मला. आता खोटं बोलतोय, आम्हाला काय करायचं खोटं बोलून? तुम्ही काय आमची दुश्मन आहे तोय? तू फोन लावून बघ ना एकदा. फोन लाव बरं. कट करतोय. काय काय झालं असेल बाई पोराचं माझ्या. हे बरं ती जाते कवर ह्यांच्या पशी वाचणार आहे तू. यांच्या पोराला लावला चुना. काय आलतोय बरं तिकडं काय नाही सावकार, फोन नाही उचलेत काय नाही, आलं नाही गेलं तसं. गेलं विसरलं तुला सांगत होतो ना मी. नाही हो सावकार, काय माझ्या काय पोरग नाही. लग्न केलं? पोराला लग्न केलं यांच्या. नाही नाही सांगितलंच नाही. मला सांगितल्याशिवाय नाही माझ्या पोरग लग्न करायचं. अरे सावकार तुम्ही केलं कसं असेल. सावकार कसं वाईट होऊन गेला, हिचं पैसे द्याय ना तू आता नाही. मग ते फोनच उचले नाही आमचा. ती येतच नसतं परत. तू आहे ना लग्न केलं ते कशाने बायको पोरं तिकडे मार वाजत देव. सहाय्य करण मला मोकळं कर. तुझं आता आहे ना थापा बस झाल्या तिकडे आहे ना, तू पोरगण तिकडे तुमची झक मारा तिकडे घर मोकड्याने सहाय्य करीत आहात. सावकार तेवढंच आहे हो, मला घरण वाव तेवढं तुकडं मी कुठं धर्म करा निघालो का? नाही. तुमचं पोरग दे नव माय, मी मला येऊन द्या ना. पोरग फोनच उचले ना कोणा. पोरग तुझं तुला बघा नाही आणि माझे पैसे त्याच 1 रुपया देणार नाही ना. असं प्रत्येक मी दयान मायन करीत बसलो ना, माझं ऐकावं लागत. इधर सही करीत नको शानपणा करू. हात जोडायचे पाया पडायचे नाटक करायचे नुसते. पैसे द्यायचे मला. घर तरी राहू द्या हो मला. घर नाही काही नाही, सगळी कागदपत्र तयार केली. पोरं तुम्ही तरी सांगा सावकार. मी कुठं मी पैसे घेतले तुमचं पोरग मार वाजत आम्ही काय सांगायचं? अरे तुम्ही फोन करून तरी सांगा त्याला. किती फोन लावायचे?
ती कुणाचाच फोन नाही उचलत. मी बी 4 बाऱ्या फोन केलाय, फोनच उचलत नाही ते. त्याला घेणं नाही देणं नाही. आई जेवण दे का मेली कर साहेब. चल नको डोक्याला खराब करू. तिथे एक सही कर. हो नका हो सावकार, नका घेऊ सही. हा राहू द्या एवढं गरज ते मला राहू द्या तेवढं तुकडं. माझं टाळकं स्वरूप नको तू. बाया माणूस आहे नाही तर मग गडी माणूस तर मारले उलट्या हाताची. रोज तुमच्या वावरात हाय व कामाला, तेवढं तर घर तर राहू द्या कुठका खायला. खाती कशा रोजचा रोज तुला पैसे देतोय ना रोजंदारी, म्हणून जगती नाही तर. पण घर तर नका ना लिहून घेऊ, वावर घ्या पण घर राहू द्या व सावकार. ती काही सांगू नको. करून मला आहे ना ह्या लोक परत लावून बघ ना भाऊ, पोराला माझ्या फोन उचलला तर नाही उचलीत कोणती गोडीत सांगितलेलं समजतं ना. पण तुझे पैसे घेऊन ये 2 लाख, तुझं घर आणि वावर परत देत तुला. येऊ तुझं पोरगण त्याला 2 लाख रुपये भरायचे. तुझं घर आणि माझा शब्द आहे, तुझं घर आणि वावर तुला परत देतो. पण तुझं पोरग आल्यावर 2 लाख दिलं हा माझा शब्द आहे. मी कुठं राहू सावकार. मग तिकडे त्या पोराकडे जा. 200 रुपये देतो जाते इकडे बघ. तुला घरात माझा दादा येईन ना. तुला सांगितलं कळतं कर. दादा येईन दादा येईन. खायला सावकार मला नाही वाटत ह्याचा आहे त्याच्यात. सही नाही धक्के मारून घराच्या बाहेर काढील पण सांगितलं नाही म्हणशील. देते ना वावराच्या याला सही देते, पण घर राहून द्या ना मला सावकार. तू शाने बन. चल कर साहेब, कर साहेब. रडायचं काढायचं ते नको सांगू मला. तुम्ही चल एक सही कर. चल इकडे एक कर. तेवढं घर तर राहू द्या. ते राहू दे ते राहू दे. चल काय पिसवड भरायचं असलं तर बरं निघ. चल कुलूप लावायची मला. सांगत होते त्यावेळेस तिथं कामाला ठेवू म्हणून, ऐकलं नाही. कशाला वेळ आल्याची 200-400 रुपये रोज आणि तिकडे लावायचं. मी तर झक मारली असती, तू याबरोबर काम केलं असतं. सावकार घर तरी राहू दे एवढं. दाद्या दाद्या आलं माझा दाद्या. दाद्या दाद्या माझा दाद्या येईन पैसे आणि दाद्या दाद्या आला तू. अगं बाई दाद्या नाही मी तुमचा. पैसे आणले. माझा दाद्या नोकरीहून आला. दाद्या नाही काकू मी तुमचा. मी ते 36-32 नाही का. दाद्या दाद्या खोट नाही मी दाद्या नाही काकू तुमचा. दाद्या नाही तुमचा काकू. माझा दाद्या दाद्या पैसे दाद्या तुमचा दाद्या नाही काकू. दाद्या 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 नाही काकू मी तुमच्या पाया पडतो. मी तुमचा दाद्या नाही काकू. दाद्या दाद्या पैसे दाद्या नाही मी काकू. मी नाही दाद्या. तुमचा दाद्या तिकडे असं कुठं बघा. दाद्याचे माझा बघा तुमचा दाद्या. माझा दाद्या याला याला येईन. माझा दाद्या गेला ना पैसे घेऊन येईन आता माझा दाद्या. दाद्या आला आला येईन माझा दाद्या आता पैसे आणि दाद्या आला. दाद्याने माझ्या चटई आणली मला. दाद्या दाद्या आला होता मला घेऊन येतात झोपायला चटई. ही मला झोपायला अंगावर. दाद्या दाद्या घेऊन आला मला. आता हे घेऊन जाते मी. दाद्या आता येईन. खायला खायला बी घेऊन येईन दाद्या. शिकायला गेला माझा दाद्या. दाद्या आला 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 दाद्या दाद्या आला माझा दाद्या आला. दादा हा दादा आला आला दाद्या माझा आला. काकू दाद्या नाही मी तुमचा. दाद्या तू माझा दाद्या आला. आता पैसे घेऊन आला. आपलं वावर घर सोडून घेऊ आपलं. मी बांधलेलं तुझ्यासाठी. दाद्या नाही आणि किती आणि दाद्या तू माझा दादा. तू हे पाठवून दिलं मला. येईन ते माझ्या दाद्यानी पाठवून. दाद्या आला. तुम्ही सोडा मला सोडा. दाद्या हे बघ बघ तुमचा दाद्या नाही मी. अनिकेत घर सोडून घे ना आपलं. मी कुठं राहते बघ. चल चल चल. दाद्या गेला. दाद्या गेला. कोणीच नाही आता. दाद्या गेला. आलाच नाही. हॅलो हॅलो
रे अक्षय कुठे बोल ना कामात आहे. कामात आहे? अरे त्या कामाला काडी लागू दे तुझी. तुला माहिती आहे इथं काय चाललंय गावात? काय झालं आता? अरे तुझी आई पा तुझी वाट बघू बघू इडी झाली ना. त्या सावकारांनी घर घेतलं, पैसा घेतला, गाव रान लिहून घेतलं. हा का? प्रत्येक येणाऱ्या गावात माणसाला म्हणती माझा दाद्या, माझा दाद्या, माझा दाद्या, ह्याला त्याला ओढती. अरे एखाद्या माणसाचा जीव घेईन. बर नाही ना, मग मी येतो. का आता कशाला? लवकर ये जरा. आता येतोय तू? येतो, आईला घेऊन येतो मी. अरे लाज वाटू दे तुला, लाज थोडीफार. आईने एवढं शिकवलंय ना, आता कुठं हे करायला लागलाय. लवकर ये जरा गावात. हा ठेव. काय करू? आईला अरे इतक्या उशीर येत असतात का? तुझी आई ती इडी झाली ना, दाद्या करायला लागली ना. त्या सावकाराने सगळं घरदार लिहून घेतलंय. नाही, मी देऊन टाकतो सावकार. राहू दे इतके दिवस तू. जरा कामातच व्यस्त होतो. अरे तो आमचा फोन पण उचले ना साधा. परत आलाय ना, पहिले दवाखान्यात घेऊन जा रे. त्या घेऊन जातो त्या सावकाराचे बी पैसे. आई कुठे आहे? आई तिकडे मंदिरात गेले, जाताना पाहिले बा मी आता. पटकन जा. बरं झालं एकदाची आला. दादे येईन आता. माझा दादे, आम्ही घर सोडून घेऊ मग पैसे आणि माझा दादे येईन आता. येईन, हाला दिसत माझा दादे येईन. दाद्या येईन आता दाद्या माझा. दाद्या येईन माझा आता दाद्या. दाद्या आई हो सासूबाई. दाद्या आला. आई मी आलो. दाद्या आला. आई माझा दाद्या आला. काय अवस्था करून घेतली आई? दाद्या आला तू? आलो नाही. आपण जाऊ घरी. आई हो सासूबाई. आई अहो आई आई उठ ना. आई उठ ना. आणि आई उठ ना. काकूला काय झालं? उठतच नाही आई. आई उठ ना, घरी जातो तुला. आई सोडतो ना घर, ते वावर सगळं. उठा ना. हो इकडे बघा ना. हो मोठी चूक केली मी. आई तर मी तुम्हाला म्हणत होते भेटायला जाऊ, माझं ऐकलं नाही. आई उठ ना. आई घोड्यार काय नाही केलं पाहिजे दाढीची ना. आणि आत्ताशी आला तू. माझं तुझी गाव सावकार चुकलं माझं. मी तुमचे पहिले फेडले असते. आई गेली. पैशाचं सोड. पैसे तर तू देणार आहे. घर बी तुझं परत तिला बी देणार होतो मी. पण आई गेली रे तुझी. एवढं कष्ट केलं, रक्ताचं पाणी केलं, तुला लहानाचा मोठा केला बाप नसताना. शिकवलं रे. लय स्वप्न रंगावली. तर कुणाच्या बी लेकराला हाताला धरायची माझा दाद्या. काय करून बसला तर? तुला वाटलं नाही का आपण सासूला जाऊन भेटावं? हो मी किती वेळा बोलला असं नाही यांना, पण यांनी मी टाळायचे बोलणं. काय कमवलं? चुकलं माझं, चुकलं. पैशाच्या मागे लागलं. आई उठ ना. आई उठ ना, तुला घरी नेतो ना. आई कुठं घरी नेतो? तू उशीर केलास बाळा. आई उठ ना. आई चला आणखीन संस्कार करावं लागतं पैसे. आई उठ ना. आई तुझं दादा आलं ना. आई उठ ना. हो सासूबाई उठा ना. हो असं काय करता? हो तुमच्या मुलीसारखी आहे ना मी. उठा ना. हो सासूबाई. नाही उठणार आता. चला घ्या. पुढे ठेवतो आता इथे. चल बाहेर तुझ्याच घरी घेऊन चल तिला. करू सगळं नियोजन. चल घरी चल. चल घ्या जरा.